सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. आज दिवसभर काय व्हिडिओ पोस्ट केला नाही. नाही केला. मम्मीला कसले टेन्शन आलं, नाही केला म्हटली. आणि मग काय आहे ते व्हिडिओ पोस्ट करणं हे कामच आहे ना. हो, पण काय होतं आधीचे व्हिडिओ पोस्ट केला त्याला व्ह्यू येत नाही, येणाऱ्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही, त्याच्यामुळं नाही केला पोस्ट. म्हटलं चला संध्याकाळी करूया मस्तपैकी. यू नाही तर नाही पण पोस्ट करायला. हा, पण ते होम टूरचा केलता. तर आपल्या ह्या घरात फक्त 8 दिवस राहिलेले आहेत. 8 दिवसानंतर आपण शिफ्ट होणार आहोत. तर पप्पांनी मम्मीला गुड न्यूज दिली, कारण आमची जत्रा होती गावची 1 तारखेला, आणि मम्मीला एवढं बोलवत होते ये ये ये, पण मी त्यांना थोडंसं रडगाणं सांगितलं माझं. मी कसं करू आता, मला रूम बदलायची, मी एकटी काय करू, मग एक तर पसारा न्यायचं, नाही तर मम्मी तर काय उपयोग होईल एवढे दिवस. मम्मीचा पुरेपूर फायदा घेतला. एवढे दिवस राहून काय मम्मीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. फायद्याचा नाही, पण फायदा नाही, पण मला कंपनी होईल तिथं, मला एकटीला करमायचं नाही. आणि कसं आहे तिथं पण आता 1 RKचे म्हणा, पण ते कसं होईल आता इथं 1 BHK म्हणून ते होतंय त्यांचं, पण आता 1 RK त्याच काय असते त्याच काय नाही. आपण एका झोपडीत एका रूम मध्ये राहिलेली माणसं, आता सगळ्याला सेपरेट पाहिजे. हा, पण 1 RKत आपण थोडे दिवस राहणार, नंतर आपण नगरला नगरला. पण आता माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही स्वतःच्याच घरात, पण अजून काय. हो ना, होईल तेच ना. पण असं झालं की आता पसारा नेऊ लागेल मला. आता भराभरी सुरू करायची पसाराची, जे लागतंय ते भरून ठेवायचे, जे नाही लागत वेस्टेज लगेच द्यायचं. तयारी करावी. कशाला कचरा घेऊन जायचं एवढं? तसं ताईच्या घरात पसारा नाही बाई, निघल्यावर बघ कसा पसारा निघतो आपल्याला, वरवर दिसतो. कागद कुगद पुरींचे रद्दी शाळेची विकावं लागण आता, तर तयारी तर करावंच लागण. तर तुम्हाला सांगते, पप्पांनी मला बोलले राहू दे मग तुझ्या आईला तिथंच, म्हटले असे बोलले राहू दे, म्हटले तुला नाही का, आणि कसे पण तसं पण आम्हाला जत्रा करायची नाही ह्या वर्षी, तर त्याच्यामुळे ते बोलले जाऊ दे मग भाऊ वगैरे येईन, म्हटले पण आम्ही नंतर जाणार आहे पाया वगैरे पडायला, कारण कसं माझे चुलते आहेत तर त्यांचं पण पायाचं ऑपरेशन झालं तर त्यांना भेटायला, पण तसं पण मला जायचंच आहे, मग तसंच आम्ही दर्शन वगैरे करू, आहे का नाही मग. तर जत्रा नाही करायची, त्याच्यामुळे पाहुणे वगैरे. चला आता संध्याकाळचे काहीतरी स्वयंपाकाची तयारी करा. चला चहा प्यायचा आहे, तर हे गेले दूध आणायला आत्ताच. मला नको बाई दुधाचा चहा. बरं तू कर मग, तुला काय चहा बाई, अद्रक वगैरे तिने अद्रक वगैरे सगळं एकदम तिखट चहा बनवते, मला तो पिऊ पण नाही वाटत काळा चहा. मग ते दुधाचे चहा नाही कप होत, काय करायचे ते दुधाच्या असं कप श्वास घ्यायला त्रास होतो. नाही, मला कमेंट आली तू मास्क लावती, तर मी म्हटलं मला आता लय इन्फेक्शन होतंय, कफ होतोय, त्याच्यामुळे धुळीचं, आणि इकडं आमच्या इकडं बिल्डिंगचं काम पण चाललंय, धुळ वगैरे, त्याच्यामुळे. होय मम्मी, कसं वाटतंय तुला पप्पाने परमिशन दिली? आता बरं वाटतंय, आनंद वाटतोय. मी पण जत्रा जाणं गरजेचंच होतं. पण नेमकं आमची जत्रा बी अशी आली 1 तारखेला. दरवर्षी 10-12 तारखेला 10-12 तारखेला येते. आम्ही जयंतीला गेलतो, लय मज्जा केली. हा, जयंतीला लय खूप भारी व्हिडिओ करायचा आहे पोस्ट, पण त्याला एडिटिंग बाकी आहे, म्हणून म्हटलं. लय मोठी जयंती होती, खूप मोठी. उद्या करण पोस्ट. भारी जयंती होती. मी पण फर्स्ट टाइमच गेले जयंतीला, कारण कंटाळ करायची, तिथे पण लय खूप लांब जावं लागतं माझ्याकडे. काय झोपून बघाय, तोंड नुसतं सुजल्याने झाले. माझं पण तसंच, चेहरा टापसल्याने असं झालं, जड माझं तर अंगे नाही. मुंबईला आल्यापासून जडच पडलंय काय कुठं आहे बाई, डोक्याला ताप झालाय नुसता. नाश्ता केला लोळायचं, हे केलं लोळायचं, माझा चेहरा तसाच व्हायला लागला होता. आणि मी सांगते मला झोप येत नाही बाहेर रात्रीची, दिवसभर लोळती. माझं काय करू येतो काय, शेजारी पाजारी कोणाच्या घरात जाऊन बळत बाता काढावा आणि गप्पा मारावा. टीव्ही बघत नाही, काहीच नाही. आता आम्ही जाणार आहे टीव्ही मी बघायला लागले, प्रिशा म्हणते त्यांना ते कार्टून काय बंटी बबली बघायचं आहे, आणि तिकडं तरी काय करू, आमचं तू घरात टीव्ही बघत बसती की तिकडं? टीव्ही असं पण माझ्या मालिका बघत. हा, पण तिथं पण घरातच असते तू. तुला कामाला असली तर तुझं मेंटेन मध्ये तू राहती, नाहीतर मग खाणं पिणं झोपणं. उगाच तब्येत वाढायचं काम झाले ती. मागाशी घेतली होती प्रिशाने ना साडी, काड्या खालती, गुलाच्या काड्या तोंडात प्रिशा, काही कुठाने करते, खाती फटके माझ्या हातचे. तेच ना.
तर चला आता घ्यायचंय पटकन आवरावरी करून सुरुवात आवरायला करायची आता. भांडे बिंडे घालायचे, ब्लँकेट धुवायचे होते, पण मम्मीला म्हटलं आपण तिकडच देऊ, कारण तिकडं सुकवायला अतिशय सुंदर गॅलरी आहे. खिडकी गॅलरी, त्याला गॅलरी म्हणतात. खिडकी ते गेला म्हणतात, त्याला गॅलरी आहे. म्हणजे खिडकीतून प्रवेश आहे गॅलरीत जायला म्हणून. तर कपडे वगैरे प्रवेशच असा माणसाने त्या खिडक्यातून पहिल्या नव्हत्या भाषा खिडक्या, पण आता जायचं खिडकीतूनच यायचं आणि खिडकीतूनच जायचे. मोठा कारण इथे गरमी असते ना, म्हणून त्यांनी तशी सिस्टम केलेली की खुले हवा. खुली हवा तेच ना, त्याच्यासाठीच कर. तर आज काय बनवायचं जायचं आहे, भाजीची लई पंचायत आहे आज. आता रोज संध्याकाळ झाली की भाजीला काय बनवा. आता ते मटकी खाऊन कंटाळा आलाय, शेवगा शेंगा खाऊन कंटाळा आलाय. इथे टम सुजले कोण या पोट काय माहिती वाताचा काही त्रास आहे का नाही का, असे बोट सुजल्यावर मध्ये बसून बसून वात वाढवतो. हे ते बघ, हाताच्या बांगड्या बेच्या फिट होते. हे बघ ना, हे बोटकं झाले तुझं. चला आता तू बुकणं झाले. तेच नाही, मला बी आता नगरला कधी जाईन ह्याची काही झाली. आता खूप कंटाळा आला गाड्या मला मुंबईचा. कंटाळा आला आता रुपाली जाईन. आता रुपाली जायला बी नको का नगरमध्ये थोडे दिवस. प्रायव्हसी वाटतेच ना, पण कंटाळा येतोच का नाही सांगा, एका जागेवर येत असं, कारण सवय नसती ना. हा ना, तुझ्या मालकाला कधी सुट्टी लागते. ते सुट्ट्या आता घेतीनच, पण आता रूमचं आपलं मेन मत ते रूम आहे, कारण आम्ही घेतलीच असं सुट्ट्या. प्रांजलचं ऍडमिशन, बाकी काही नाही. एकदा सगळ्या गोष्टी झाल्या ना, नाही तुला देते बसून, लेट घाई झाली असताना तर काय तुला उद्या पनवेलवरून 6ला गाडी भेटते. माझ्या पाय पायने पंढरपूर सारखं आपलं तू जा. मग किती दिवसात पोहोचल काय माहित बाया, माहित नाही बाया किती लांब आहे बाय मुंबई. 250 किलोमीटर. मग बसून बसून काय करायचं. तर चला आता चहा जायचं. आता कवर राहायचं लेकीच्या दारात, हे काय नाही. लेकीच्या दारात तरी राहून कवर फुकटचं खावा. लेकीचं दार मग तसंच बरं नाही वाटत. काय बरं नाही वाटत. अगं काय काय आता तू डिलेव्हरीला बायका बघ काय काय ना. नाही पण ज्यांना मुलं नाही त्यांनी काय करायचं. काय ज्यांना 2 मुलीच आहे त्यांनी काय करायचं. आमच्या सारख्याला वाटतं मनात असं काय नाही वाटवून घ्यायचं, वाटत लाटीत नाही बसायचं. आता इथं मोबाईल ठेवला, मोबाईल हात दुखतो कवर मोबाईल पकडून. हा ना, तू स्टँड घेतलं होतं ना. स्टँड मध्ये बसत नाही तर मोबाईल. चला तर मुलींना, आपण आता उद्याच्याला एकदम काही गडबडीचा असणार आहे. उद्याचा दिवस आपल्यासाठी, उद्याचा नाही येणार हा 7-8-10 दिवस आपले इतके काही गडबडीचे असणार आहेत ना. जोपर्यंत पसारा घेऊन नाही जात तोपर्यंत इतकं टेन्शन असतं ना, लई वैताग असतं. मी बी चांगला अनुभवलेले. आज जामनगरमध्ये किती दिवस झालं भाडे राहतोय. पसारा आमचा तर भरपूर पसारा आहे, तसं रुपाली जायचं काहीच नाही. तर चला तर मग आपण आता रोज काय काय पॅकिंग होणार आहे हे तुम्हाला नक्की आता व्हिडिओद्वारे पाहायला भेटणार आहे. आणि आम्ही ते दाखवणारच. आता रुपाली जायचा घरातला राडा पसारा. आता पसारा घेऊन तिकडे जाऊन पण सावरायचा आहे, तो केलेला राडा तिकडे जाऊन सावरायचा. असं इकडे करायचं पण आता जास्त पसारा काय लावायचा नाही ताई. आणि असा पॅकिंगच ठेवायचा जेव्हा नवा घरात जातात. तर चला आता बनवते चहा मस्तपैकी. माझ्यासाठी स्पेशली कोळा चहा अद्रकवाला बनवते. मला ते नकोच आहे, कारण आहे ना त्रास व्हायला लागला. उगाच कुठे इथं आजारी बिजारी पडले तर मोकार खर्चाचा. असं नको ना विचार करू. आता नाही निगेटिव्ह विचार नाही करायचा माणसाने, पॉझिटिव्ह पण होतं. कसं आता सवय ना, मोकळी हवा सवय. इकडे यांच्या ताईच्या त्यांच्या रूमला अशी मोकळी हवा यायला जागाच नाहीये. मग तू खाली जाता ना चक्कर मारायला. आता खालीच ग, तरी कसं जावा बाई ताई, तू येत नाही खाली. जाते तरी मी प्रिशाला घेऊन खाली जायचं खाली. हा ना, ही काय चेहरा बघा असं कसं झालंय. मला झडझड लागायला लागलाय. तू खातीन झोपतीस बघाय का. मग काय आता उड्या मार. दुपारी जेवले जी अंग टाकलं तर आता उठलं. मग काय आता बसायचं पोरी सगळं. तुझं पण नाही, माझं पण असं सुजल्यासारखं दिसतंय. दिसतंय का काय कशामुळे काय तुझी तोंड दिसतंय मग खरं सुजलं नाही. तर ती फरची उगार थंड्यात बसून बसून झालंय तसं. तू आपल्या कामाला उद्यापासून करूया हळूहळू. आपल्या नगरलाच बरं आहे, तिकडं कामाला जरा तू फिट राहशील. कारण कसं तब्येत वाढ मेंटेन राहतं माणूस कामाला गेलं ना. पण घरी असलं ना आमच्यासारखं आळस येईन, जड शरीर होतं. नाही बाई, आळस मला नाही आवडत बिलकुल. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर उद्या झाला आपला स्पेशली मावशीची आणि रुपाली ताईची खूप धांदल आणि गडबड पॅकिंगची. तुम्हाला आणि शेवटी पप्पांनी परमिशन दिली, कारण आम्हाला पप्पांचं टेन्शन होतं. कारण ते लय असते बडबाड बडबाड बडबाड.
माणसांचं कसं असतं वय जसं वय वाढत जातं माणसाचं तसे आपले सगळ्यांचे पप्पा तुम्हाला माहिती असतील चिडचिड करतील कुठं काय करतील तर म्हातार पण ह्यालाच म्हणलंय तर त्याच्यामुळं परमिशन भेटली मला ते तरी एक थोडासा आधार झाला आता आम्हाला इकडं आणि झोपा आम्ही तर काय कवर सासरवूस करायचं परमिशनचं काय आमचं आम्ही बी स्वतंत्र आहोत आता अगं स्वतंत्र आहे पण जत्रा रिटायरमेंट सवय स्वतंत्र ते जत्रा आली म्हटल्यावर त्यांना वाटतं नाही यावा सगळ्यांनी इकडं मी पण यावा त्यांना वाटतं हिने यावा मेन म्हणजे आम्हाला रुपाली जायचीच असते दोघं पण येतात जत्रेला चला बाय बाय चला तर मुलींनो बाय बनवतोय चाय पितोय बाय बाय